नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 होती। त्यानंतर अनेक महिलांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केली असून त्या देखील या योजनेसाठी पात्र ठरतायत। तसेच ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरले त्यांनाही आता पुन्हा अर्ज करायचे आहेत। मात्र अर्ज नोंदणी सुरू नसल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का, असा प्रश्न आहे। यावरती आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे। 28 जून 2024 रोजी महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली। या योजनेसाठी 1 जुलै ते 15 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची मुदत होती। या काळामध्ये 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले आणि त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत देखील देण्यात आली। विधानसभा निवडणुकीनंतर 13 लाखांवर महिलांना या योजनेतनं अपात्र ठरवण्यात आलं। या महिलांना सुमारे 900 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलाय। अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडनं डेटा गोळा केला जातोय। या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा वापर सामूहिक उन्नतीसाठी करणाऱ्या महिला गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याची घोषणा देखील सरकारने केली आहे। मात्र ही योजना काय असेल आणि ती कधीपासून अंमलात येणार याबाबत मात्र सध्या स्पष्टता नाही। राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला योजनेसाठी अर्ज करू शकतील। मात्र या संदर्भात अद्याप कुठलीही हालचाल नसल्यानं महिला आणि बाल कल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितलं, या संदर्भामध्ये मूळ शासन निर्णयामध्ये जी मुदत होती त्याची अंमलबजावणी आम्ही केली। अर्ज पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल, असं अदिती तटकरे महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री यांनी सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ज्यांची आता वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा लाडक्या बहिणींना लाभ कसा मिळणार, त्यांनी अर्ज कसा भरायचा हा प्रश्न सध्या उभा आहे। तर पाहूयात सरकार यावरती काय निर्णय घेत आहे ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।